या कट्ट्यावर लावतात त्यांनी कट्ट्यावर कुठे आहेत कट्टा? पुढचा ते कुणाच्या जागेत आहे तिथे चाललंय विवाद आहे. आता कुठे आहे? त्यांच्या फेरीवाल्याची लैला का? संध्याकाळी 6 नंतर लावायचं नाही. दिवसभर सगळं लावलं, ऐकत पण नाही देतं सगळं आपलंच करत असतं. हे बापू हो संध्याकाळी 6 नंतर लावायचं नाही. दिवसभर सगळं पण ऐकत पण नाही देतं सगळं आपलंच करत असतं. हे बापू मिरजेत अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच. विनापरवाना खोक्यांवर महापालिकेचा बुलडोझर. बेकायदेशीर धंदे सुरू असलेले खोकी स्क्रॅप करून धडा शिकवला. उपायुक्त स्मृती पाटील यांची धडक मोहीम. मिरज शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणावर महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने जोरदार कारवाई सुरूच ठेवली आहे. आज विनापरवाना खोकी तसेच फेरीवाला परवाना नसलेल्या फूड हातगाड्या जेसीबीने जागेवर जमीनदोस्त करण्यात आल्या. उपायुक्त स्मृती पाटील यांनी आज पुन्हा सिंघम स्टाईलने शहरात पुन्हा अतिक्रमण विरोधात धडक मोहीम राबवली. लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरामध्ये विनापरवाना अतिक्रमण केलेल्या खोक्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला. या ठिकाणी महापालिकेच्या 2 परवानाधारक खोक्यांच्यामध्ये बेकायदेशीर धंदे सुरू असल्याने महापालिकेच्या नियम आणि अटी शर्तीचा भंग केल्याने या खोक्यांवर बुलडोझर फिरवण्यात आलं. त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली. लक्ष्मी मार्केट ते किल्ला भाग या रस्त्यावर वरील अतिक्रमणावर ही पथकाने हातोडा चालवलेला आहे. या रस्त्यावर सायंकाळी 6 वाजल्यापासून फेरीवाल्यांना खाद्यपदार्थ विक्रीची परवानगी देण्यात आलेली आहे. तरी पण नियमाचे पालन न करता या ठिकाणी फेरीवाली परवानगी नसताना अतिक्रमण केलेल्या हातगाड्या आढळून आल्याने जेसीबीने तोडण्यात आल्या. या रस्त्यावरील फुटपाथवर दुकानदारांनी फलकांचे अतिक्रमण केलेले होते, तेही अतिक्रमण हटवण्यात आले. महापालिकेने अतिक्रमणावर धडक मोहीम सुरू केल्याने सामान्य नागरिकांमधून याचे कौतुक होत आहे. इथं आपण आज मिरज येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे. आमचा बगीचा सुद्धा आहे पाठीमागे. पण अनेक इथं खोके नंबरचे आहेत. 8 नंबर खोके पण खूप होते. आमचे आयुक्त मॅडम आहेत संचिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नंबर खोक्यामध्ये आज आम्हाला मटका खेळताना आढळून आलेला आहे, त्याचे व्हिडिओ शूटिंग पण आहेत. तर ती खोके आम्ही आज जमीनदोस्त केले आणि त्यांचे नंबर कोठवण्याचं काम आम्ही पुढं करू. तसेच जे 8 नंबर होते तेही आज आम्ही निष्कासित केलेले आहे. सर्व नागरिकांना खोकेधारकांना हेच आमची विनंती आहे की नंबर असलं तर बेकायदेशीर कुठलाही व्यवसाय तिथं करायचा नाही आहे. अटी शर्तीचा तो भंग आहे आणि जर तसं आढळून आलं तर कायमचे नंबर रद्द करण्याबाबत शिफारस करण्यात येईल आणि सदरचं खोकंसुद्धा आम्ही निष्कासित करू. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मिरज.